नमस्कार. चला तर मग आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो थेट आपल्या शेतकरी बांधवांच्या अस्तित्वाशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत गंभीर पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हवामानाचा लपंडाव आणि कृषी समुदायाचं अस्तित्व यांचा एकमेकांशी कसा थेट संबंध आहे हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं बनलं आहे. बघा ना, अनियमित पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतीचं संपूर्ण गणितच कसं बदलून गेले. म्हणूनच आजच्या या सादरीकरणातून आपण बियाण्यांची उगवण क्षमता आणि त्यांची गुणवत्ता यामागील नेमकं वास्तव समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे दुबार पेरणीचं संकट, दुसरं बाह्यरूप कसं फसवं असू शकतं, तिसरी गोष्ट घरच्या घरी करता येणारी उगवण चाचणी, चौथं बीज प्रक्रियेचे फायदे आणि शेवटी स्वावलंबी शेतकरी. चला पुढे जाऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, दुबार पेरणीचं संकट आणि बियाणं न उगवल्यामुळे बसणारा आर्थिक फटका. आता एक विचार करा, दिसायला अगदी टपोरे, चमकदार आणि एकदम परिपूर्ण वाटणारं बियाणं आतून पूर्णपणे निर्जीव असू शकतं का? काय वाटतं? दुर्दैवाने याचं उत्तर हो असं आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समजुतींना हा प्रश्न थेट आव्हान देतो आणि याच एका प्रश्नाभोवती आजच्या शेतीसमोरील एक अत्यंत मोठं आणि अदृश्य संकट लपलेलं आहे. गेल्या काही वर्षात अनेक भागात अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की पाऊस पडल्यानंतर मोठ्या आशेने आणि अफाट खर्चाने पेरणी केली गेली, पण शेतात कोंबच फुटले नाहीत. यामागील भीषण वास्तव समजून घेणं आता खूप आवश्यक आहे. आणि यातूनच जन्म घेतो तो दुबार पेरणीचा प्रश्न. दुबार पेरणी म्हणजे नेमकं काय? तर पहिल्यांदा पेरलेलं बियाणं न उगवल्यामुळे नाईलाजाने पुन्हा पेरणी करावी लागण्याची वेळ. ही नुसती दुप्पट मेहनत नाहीये, तर हा एक प्रचंड मोठा आर्थिक फटका आहे. विशेषतः आपल्या सोयाबीन पट्ट्यामध्ये या निकृष्ट बियाण्यांनी आणि लहरी पावसानं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलंय. एकदा पेरणीचा खर्च वाया गेला की पुन्हा नवीन बियाणं आणा, मजुरी द्या आणि ट्रॅक्टरचा खर्च करा. यामुळे शेतीचं संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडतं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जिथे आपण पाहणार आहोत की बाह्यरूप कसं फसवं असू शकतं. चमकदार बियाण्यांचा गैरसमज. बघा, पूर्वीची पद्धत आणि आजचं वास्तव यात खूप मोठी तफावत आहे. जुन्या काळी कसं असायचं, आपण फक्त आकार, रंग आणि बियाण्यांची बाहेरची चमक पाहून ते पारखायचो. पण कृषीतज्ञ काय सांगतात माहितीये? बाहेरून एकदम चकचकीत दिसणारे दाणे आतून पूर्णपणे पोकळ किंवा कमकुवत असू शकतात. चुकीची साठवणूक असू द्या, जास्त ओलावा किंवा तापमानात अचानक होणारे बदल, या सगळ्यांमुळे बियाण्याची अंतर्गत उगवण क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली असू शकते. आणि हे अदृश्य नुकसान आपल्याला नुसत्या डोळ्यांनी अजिबात ओळखता येत नाही. म्हणूनच आपला तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा ठरतो. घरच्या घरी उगवण चाचणी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सर्वात दिलासा देणारी गोष्ट सांगू, ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या लॅबची किंवा मोठ्या उपकरणांची अजिबात गरज नाही. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रे अक्षरशः शून्य खर्च असलेल्या या घरगुती पद्धतीचा वापर करण्यावर भर देत आहेत. म्हणजे हतबल होऊन बसण्यापेक्षा हा किती सशक्त आणि वैज्ञानिक उपाय आहे बघा. पेरणीपूर्वीच बियाण्यांचा कस तपासण्याचा हा एक क्रांतिकारी आणि तितकाच सोपा मार्ग आहे. चला तर मग याच्या 4 सोप्या पायऱ्या समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात बरोबर 100 दाणे बाजूला काढायचे. दुसरी पायरी, हे दाणे एखाद्या ओल्या सुती कापडात, टिश्यू पेपरमध्ये किंवा ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवायचे. तिसरी पायरी खूप महत्त्वाची आहे बरं का. या कापडात ओलावा कायम ठेवून 5 ते 7 दिवस संयमाने वाट पाहायची. आणि चौथी, शेवटची पायरी म्हणजे 7 दिवसानंतर प्रत्यक्ष किती दाण्यांना कोंब फुटलेत ते मोजायचं. आहे की नाही एकदम तर्कशुद्ध आणि करायला सोपी अशी प्रक्रिया? आणि इथंच खरा खेळ आहे. हा 70चा आकडा हा फक्त एक आकडा नाहीये, तर हा तुमच्या यशस्वी हंगामाचा पासवर्ड आहे असं समजा. जर 100 पैकी 70 किंवा त्याहून अधिक दाण्यांना चांगले कोंब फुटले असतील तरच ते बियाणं पेरणीसाठी योग्य आणि सुरक्षित मानलं जातं. पण जर हाच आकडा 70च्या खाली आला तर ते बियाणं वापरणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. विचार करा, घरच्या घरी केलेली ही एक साधी मोजणी तुमच्या संपूर्ण हंगामाचं भविष्य ठरवू शकते. आता येऊयात चौथ्या टप्प्याकडे, बीज प्रक्रियेचे फायदे आणि पिकाला मिळणारी एक भक्कम सुरुवात. आता केवळ बियाणं उगवणारं असून भागत नाही, तर त्या बियाण्याला सुरुवातीपासूनच एक बळ मिळणं गरजेचं असतं. इथेच बीज प्रक्रिया महत्त्वाची ठरते. बुरशीनाशके, जैविक घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून केलेली बीज प्रक्रिया पिकाला एक मजबूत आणि निरोगी सुरुवात देते. आजच्या घडीला उगवण चाचणी इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्व या बीज प्रक्रियेला प्राप्त झालं आहे. या माहितीतील सर्वांत रंजक गोष्ट म्हणजे बीज प्रक्रियेमुळे होणारे साखळी फायदे. यामुळे सुरुवातीचा रोग प्रादुर्भाव तर कमी होतोच, पण संपूर्ण शेतात बियाण्यांची अगदी एकसमान उगवण होते. याचा थेट अर्थ असा की दुबार पेरणीचा जोका कायमचा टळतो. शिवाय पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे औषध फवारणीचा पुढचा खर्च वाचतो. म्हणजे साहजिकच उत्पादन खर्चात मोठी बचत होते. थोडक्यात सांगायचं तर पिकाचा सुरुवातीपासूनच जोमदार विकास होतो, जो एका भरघोस उत्पादनाचा पाया रचतो. आणि आता आपला 5वा आणि अंतिम टप्पा, स्वावलंबी शेतकरी, बदलत्या हवामानाशी जुळून घेण्याची कला. काळ कसं बदललंय बघा. पूर्वी आपण काय करायचो? केवळ व्यापाऱ्यांच्या शब्दावर आणि बियाण्यांच्या चकचकीत बाह्यरूपावर आंधळा विश्वास ठेवायचो. पण आता तसं चालणार नाही आणि तसं होतही नाहीये.
आजचं वास्तव हे आहे की आपला आधुनिक शेतकरी आता स्वतः पुढाकार घेऊन आपल्याच घरात वैज्ञानिक चाचण्या करत आहे. हा जो मानसिक आणि तांत्रिक बदल आहे ना, तो अतिशय सकारात्मक आहे आणि त्यामुळेच लाखो रुपयांचं नुकसान टाळणं शक्य होते. कृषी अधिकाऱ्यांचं हे एक वाक्य सद्यस्थितीचं गांभीर्य अगदी अचूकपणे मांडतं. ते म्हणतात, बदलत्या हवामानामुळे आता प्रत्येक पाऊस महत्त्वाचा ठरत आहे. अशावेळी कमी उगवणक्षम बियाणे वापरल्यास संपूर्ण हंगाम धोक्यात येऊ शकतो. खरंय ना? हवामानातील ही अनिश्चितता, उशिरा येणारा मान्सून आणि कधीही कोसळणारी अतिवृष्टी यामुळे खरीफ हंगामाचं नियोजन आता कोणत्याही चुकीला वाव न देणारं बनलंय. पहिल्या पावसावरच सगळा जुगार असतो. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट लख्खपणे समोर येते. शेतीचं अस्तित्व आता केवळ शेतात मर्यादित राहिलेलं नाहीये, तर बियाणं मातीत पडण्यापूर्वीच घरातूनच तो संघर्ष सुरू होतोय. हवामान बदलाच्या या आसमानी संकटात टिकून राहायचं असेल तर विज्ञानाची कास धरणं अनिवार्य आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर घरच्या घरी केलेली एक साधी चाचणी तुमचा संपूर्ण हंगाम वाचू शकते, तर या बदलत्या हवामानानुसार आपल्याला अजून कोणकोणत्या पारंपरिक पद्धतींमध्ये असेच वैज्ञानिक बदल करणं काळाची गरज आहे? विचार नक्की करा. याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.